सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 8वामध्ये आपण आज समास 9वा शिकणार आहोत. या समासाचं नाव आहे सिद्ध लक्षण. सिद्ध म्हणजे आत्मज्ञानी पुरुष. हा आत्मज्ञानी पुरुष कसा असतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याला ओळखायचं कसं, हे मागच्या वेळेला श्रोत्याने विचारलं होतं आणि म्हणून एक विशेष समासच सिद्ध लक्षण या नावाने आपल्याला सांगितलेलं आहे. कधी समर्थांनी सिद्ध पुरुष म्हटलेला आहे, कधी आत्मज्ञानी पुरुष म्हटलेला आहे, कधी त्याला साधू म्हटलेला आहे. शब्द वेगळे असले तरी पण ती लक्षणं एकाच पुरुषाची आहेत. अहोरात्र रात्रंदिवस आत्मस्वरूपाचे ध्यान आणि चिंतन केल्याने साधकाचे मन त्या स्वरूपाने आत बाहेर व्यापून जाते. साधना करणारा तो साधक, परमार्थाची साधना जो करतो त्याला साधक म्हणतात. मग त्याची साधना काय चालू असते? तो अहोरात्र रात्रंदिवस आत्मस्वरूपाचं ध्यान करतो, आत्मस्वरूपाचं चिंतन करतो आणि ते सतत केल्याने साधकाचे मनसुद्धा त्या स्वरूपाने, आत्मस्वरूपाने अंतर्बाह्य व्यापून जाते. अत्यंत सूक्ष्म आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात सदैव गुंतलेले त्याचे मन आपोआपच अत्यंत सूक्ष्म बनते. आत्मस्वरूप कसं आहे? समर्थ सांगतात अत्यंत सूक्ष्म आहे. सतत आपण त्याच्या अनुसंधानात राहिलो तर आपले मन सुद्धा आपोआपच अत्यंत सूक्ष्म बनते. कालांतराने त्यामध्ये आमूलाग्र बदल घडून ते मन उन्मन होते. उन्मनी अवस्था काय आहे? उन्मनी अवस्थेमध्ये द्रष्टा व दृश्य, द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे आपल्याला जे दिसतं ते पदार्थ समजा, जगत समजा, विश्व समजा. तर उन्मनी अवस्थेमध्ये द्रष्टा व दृश्य, मी व तू किंवा देव व भक्त हा द्वैत भाव शिल्लक राहत नाही. थोडक्यात उन्मनी अवस्था ही अद्वैताची अवस्था आहे. त्यामध्ये द्वैत भाव शिल्लक राहत नाही. दृश्य वस्तूंचा पसारा, दृश्य जगत डोळ्यापुढे दिसत असूनही साधकाला त्यामध्ये आत्मस्वरूपच अनुभवाला येते, कारण त्याला अंतर्बाह्य आत्मस्वरूपाने व्यापलेले असते. त्याचे मन अंतर्बाह्य त्या स्वरूपाने व्यापून गेलेले असते. म्हणून त्याला बाहेर डोळ्यापुढे दृश्य वस्तूंचा पसारा दिसत असूनही आत्मस्वरूपच अनुभवाला येते. म्हणजेच साधकाचे अज्ञान नाहीसे होते आणि तो बसल्या जागीच ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप होतो. सारांश, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा समान रूपाने वावरतो अशा प्रत्यक्ष अनुभवावर कायम आरूढ झालेला पुरुष समर्थ म्हणतात तो खरा सिद्ध होय. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा समान रूपाने वावरतो असा ज्याला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे आणि तो त्या अनुभवावरती कायमपणे दृढ झालेला आहे, त्या पुरुषाला खरा सिद्ध म्हणायचं. या सिद्ध पुरुषाचीच लक्षणे या समासातून स्वामीजींनी सांगितलेली आहे. खरे सांगायचे तर सिद्धाचे सिद्धपण कसं ओळखायचं, त्याची लक्षणं
एक एक शब्दात सांगितलेली आहेत. कसं ओळखायचं त्या सिद्ध पुरुषाला? सिद्धाचे सिद्धपण त्याच्या निर्दोष, निर्मम, निस्वार्थ, निष्काम, निर्मल, सम आणि अत्यंत पवित्र अशा अंतरंगात असतं. सिद्धाचं अंतरंग कसं असतं त्याच्याआधी विशेषणं लावलेली आहेत. एक एक करून आपल्याला समर्थ पुढे त्याचं विस्तृत वर्णन करून सांगणार आहेत. ही अवस्था इतकी सूक्ष्म असते की शब्दाने ती सांगता येत नाही. या संपूर्ण चराचर विश्वामध्ये आत्मरूपाने मीच भरून आहे. अशा अवस्थेत दुसरा शिल्लकच राहत नाही. दुसरा म्हणजे द्वैत शिल्लकच राहत नाही. कारण सगळीकडे संपूर्ण चराचर विश्वामध्ये आत्मरूपाने मीच भरून आहे, अर्थात तो भगवंतच भरून आहे. अशी त्याची अवस्था झालेली असल्या कारणाने दुसरा शिल्लकच राहत नाही. कारण दुसरा म्हटला की द्वैत येते आणि ती अवस्था तशी राहत नाही. इतकेच नव्हे तर मला ही अवस्था झाली असे सुद्धा म्हणता येत नाही. त्या सिद्ध पुरुषाची अवस्था कशी आहे? अशी झाली तरी तो तसे म्हणत नाही, तसे म्हणता येत नाही. कारण ते म्हणण्याकरता देखील दुसरी व्यक्ती पाहिजे. जर तोच अद्वैत रूपात गेलेला असेल तर ते म्हणायला ती जागाच राहत नाही. अंतर्यामी स्वस्वरूपाशी समरस असून बाहेर साधकाप्रमाणे वर्तन करणारा तो सिद्ध होय. आपण खरोखर बारकाईने ऐकली पाहिजेत या सिद्ध पुरुषाची लक्षणं. आपल्याला एक एक लक्षण आत्मसात करायचं आहे. समर्थ सांगतात, अंतर्यामी स्वस्वरूपाशी समरस असून बाहेर साधकाप्रमाणे वर्तन करणारा तो सिद्ध पुरुष होय. आपण स्वतः उत्तम साधक बनल्याशिवाय सिद्धाची अवस्था बरोबर ध्यानात येणे कठीण आहे. म्हणून आपण स्वतः सर्वप्रथम साधक व्हायला पाहिजे. साधकानंतरचीच पुढची पायरी सिद्ध पुरुष आहे. म्हणून आपण साधक बनल्याशिवाय सिद्धाची अवस्था आपल्या ध्यानात येणे कठीण आहे. जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा एक गोड अभंग आहे. ते सांगतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण स्वतः अंगी करावे, स्वतः तसे व्हावे, तरच आपल्याला त्या गोष्टीचं, त्या वृत्तीचं महिमान म्हणजे श्रेष्ठत्व कळून येईल. स्वामीजी, एखादा माणूस जर अमृत प्यायला तर ते पोटात गेल्यानंतर त्याच्या शरीराची कांती बदलते, त्याच्या शरीराचं स्वरूप बदलतं. त्याचप्रमाणे आत्मसाक्षात्कार होऊन ब्राह्मी स्थिती अंगी बांधली म्हणजे संतांच्या ठिकाणी कोणती लक्षणे दिसतात ती सांगावी, अशी एका श्रोत्याने स्वामीजींना विनंती केली. एखाद्याला शुद्ध आत्मज्ञान झाले आहे, तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे, त्याला ब्राह्मी स्थिती बांधली आहे त्याच्या अंगी, हे आपण कसं ओळखायचं ते आम्हाला सांगा. तेव्हा या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सिद्ध पुरुषाची लक्षणे सांगतो असे स्वामीजी म्हणाले. वास्तविक अंतर्यामी स्वस्वरूपाकार होणे हे मुख्य सिद्ध लक्षण होय. आणखीन बारीक व्याख्या केली सिद्ध पुरुषाची. अंतर्यामी स्वस्वरूपाकार होणे, नुसतं स्वरूपाकार नाही, स्वस्वरूपाकार, माझे स्वतःचे मूळ रूप काय आहे हे समजून घेऊन त्याच्याशी एकरूप होणे हे मुख्य लक्षण आहे सिद्ध पुरुषाचं. जो आत्मस्वरूप झालेला असतो तो सिद्ध होय. आत्मस्वरूप म्हणजेच स्वस्वरूप, म्हणजेच ब्रह्मस्वरूप. शब्द वेगळे आहेत पण त्याचा अर्थ एकच आहे. जो आत्मस्वरूप झालेला असतो तो सिद्ध होय. सिद्ध आणि आत्मस्वरूप, सिद्ध आणि आत्मस्वरूप यांच्यामध्ये किंचितही वेगळेपण असत नाही, वेगळेपण राहतच नाही. आत्मस्वरूप
स्वतः सिद्ध आहे. त्याच्याशी तदाकार म्हणजे एकरूप झालेल्या पुरुषालाच सिद्ध म्हणणे शोभते. जो आत्मस्वरूपाशी तदाकार झालेला आहे, एकरूप झालेला आहे, त्यालाच सिद्ध म्हणणे शोभते. इतरांना सिद्ध शब्द लावता येत नाही. सिद्धाला देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते. त्याची बाह्य लक्षणं काय आहेत यावरून आपण सिद्ध पुरुषाची ओळख करायची नसते. संदेहरहित साधन, सदैव स्वरूपानुसंधान आणि आत बाहेर समाधान ही 3 सिद्ध बनलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. परत ऐकूया, महत्त्वाची 3 लक्षणं सांगितली आपल्याला. संदेहरहित साधन, साधना करताना कोणत्याही प्रकारचा संदेह नाही, शंका नाही, संशय नाही, अशा रीतीने ज्याचं साधन चाललेलं आहे, संदेहरहित साधना चाललेली आहे. त्यानंतर सदैव स्वरूपानुसंधान आणि आत बाहेर समाधान ही 3 सिद्ध म्हणलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. ज्याचे अंतरंग स्वस्वरूपमय झालेले आहे, त्याच्या देहाचे व्यापार थांबत नाही, ते तसेच चालू राहतात. पण ते स्वप्नातील गोष्टीप्रमाणे मिथ्यापणाने चालतात. सर्व साधू संत महात्मे हे सिद्धच आहेत. फक्त आपण आता त्यांना संत म्हणतो, साधू म्हणतो. त्यांचे जसे व्यवहार चालू असतात देहाचे, ते सर्व तसेच असतात. परंतु इकडे सांगितलं पुढे की स्वप्नातील गोष्टीप्रमाणे ते मिथ्याप्रमाणे चालतात, मिथ्यापणाने चालतात. स्वप्न आपल्याला खोटं आहे हे माहीत आहे, मिथ्या माहीत आहे. त्याप्रमाणे साधूचे व्यवहार चाललेले असतात. सदा सर्व काळ मनाने आत्मस्वरूपाशी चिकटून हे साधूचे प्रधान म्हणजे मुख्य लक्षण आहे. तो शरीराने लोकांमध्ये वावरताना दिसला तरी मनाने तो लोकांहून निराळा असतो. निराळा म्हणजे आत्मस्वरूपाच्या दर्शनात निरंतर राहिल्याने त्याला प्रपंचाची मुळीच काळजी राहत नाही. प्रपंच करतो तो, नाही असं नाही, परंतु आपण जसे चिकटलेले आहोत तसा तो प्रपंचाला चिकटलेला नाही. मग तो कुठे चिकटलेला आहे? आत्मस्वरूपाच्या दर्शनामध्ये तो निरंतर राहिलेला आहे. त्याचं मन आत्मस्वरूपाशी सदा सर्व काळ चिकटलेलं आहे आणि आपलं प्रपंचाची चिकटलेलं आहे. साधू पुरुषाला प्रपंचाची मुळीच काळजी राहत नाही. त्याला स्वरूप वर्णनाची गोडी लागते. वास्तविक हे साधकाचे लक्षण आहे, पण ते सिद्धाच्या अंगी आढळते हे योग्यच आहे. कारण साधकपणातूनच, साधक अवस्थेतूनच सिद्धावस्था प्राप्त होत असते. पहिली साधक अवस्था आहे, त्यातून आपल्याला पुढे गेलो की सिद्धाची अवस्था प्राप्त होते. म्हणून बाहेरून दिसायला जो साधक दिसतो, पण अंतर्यामी मात्र आत्मस्वरूपाशी तो एकरूप झालेला असतो आणि म्हणून तो सिद्ध होय. म्हणून बाह्य अंगाला बोलायचं नाही. काय बोललासी वरलिया रंगा, संत चोकाळ सांगतात. काय बोललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रसने डोंगा. एक सुंदर अभंग आहे. कधी परत आला वेळ की आपण पूर्ण अभंग पाहू. त्या उसाची गोडी बघायची असते. साधकाचं बाह्यरूप पाहायचं नाही, साधूचं सिद्धाचं बाह्यरूप पाहायचं नाही. अंतरंगाने तो कसा आहे? बाहेरून दिसायला तो साधक दिसतो, पण अंतर्यामी तो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. अत्यंत निसंशयपणाने साधना करणे हे सिद्धाचे लक्षण आहे. कधीही भंग न पावणारे असे आतील आणि बाहेरील समाधान त्याच्याजवळ असते आणि त्यालाच आपण वंचित झालेले आहोत. आपल्याकडे आतलेही समाधान नाही आणि त्यामुळे बाहेरचं देखील समाधान नाही. परंतु साधू त्याच्याजवळ आतील आणि बाहेरील समाधान जे आहे ते कधीच भंग पावत नाही, ते अभंग असते. ज्याच्या मनाची स्थिती अत्यंत निश्चल झाली, त्याचे मन
कधीच अस्वस्थ होत नाही. मग तो त्यावेळेला देहाने हालचाल करीत असला तरी तो अंतर्यामी स्थिर असतो. देहाने सर्व व्यवहार करतो, पण अंतर्यामी तो चंचल नसतो, निश्चल असतो. दिसायला तो चंचल दिसतो, पण तो निश्चल असतो. देह चंचलपणे हालचाल करतो. साधूचे बाहेरील व्यवहार, संतांचे बाह्य व्यवहार आणि आपले बाह्यवर सारखेच असतात. देहाने तो हालचाल करतो. स्वस्वरूपात विलीन होऊन जो स्वरूपाकारच झालेला आहे, तो देहाने एके ठिकाणी पडून राहिला काय किंवा उठून पळाला काय? दोन्ही अवस्थेत तो अंतर्यामी स्थिरच असतो. समर्थांना सांगायचं आहे की असा जो सिद्ध आहे तो एके ठिकाणी पडून राहिला काय, काही व्यवहार केले नाही जगातले, किंवा उठून पळाला काय म्हणजे व्यवहार केले जगातले, तरी पण तो अंतर्यामी दोन्ही अवस्थेमध्ये स्थिरच असतो. सिद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी मुख्य कारण आतील अवस्था होय. आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. मग कशी प्राप्त घ्यायची? त्याच्याकरता आपण आतील अवस्था जी आहे ती अवस्था सिद्धाकडून शिकायची आहे. अंतर्यामी वृत्तीरहित अवस्था असली पाहिजे. आपली आतील अवस्था कशी असली पाहिजे? अंतर्यामी वृत्तीरहित अवस्था असली पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारची वृत्ती आपल्या मनात निर्माण झाली नाही पाहिजे, उदय नाही पावली पाहिजे. ज्याची वृत्ती भगवंताकडे लागली तो खरा साधू होय. मनुष्याने बाहेरून कसेही असले तरी चालेल, देहाची अवस्था कशीही असली तरी हरकत नाही, पण त्याचे अंतरंग किंवा मन आत्मस्वरूपाला चिकटलेले पाहिजे. मग त्याच्या अंगी सिद्ध पुरुषाची लक्षणे आपोआप प्रकट होतात. एखादा माणूस अगदी सहज योगायोगाने राजगादीवर आला आणि त्याला राजाचे सर्व ऐश्वर्य प्राप्त होते. योगायोगाने आला तरी पण त्याला राजाचे सर्व वैभव प्राप्त होते. समर्थ सांगतात त्याप्रमाणे ज्याला स्वस्वरूपाबद्दल आपलेपणा निर्माण झाला, आत्मस्वरूपाबद्दल गोडी निर्माण झाली, त्याच्या अंगी आपोआपच सिद्ध लक्षणे मांडली जातात. एरवी सिद्ध लक्षणांचा कितीही अभ्यास केला तरी ती अंगी बांधली जात नाही. म्हणून स्वरूपाशी तदाकार होऊन स्वरूपच बनून राहावे. स्वतः आपण साधकच व्हावे, म्हणजे आपली अवस्था हळूहळू सिद्धावस्था होऊन जाईल. आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थाच्या साधनांची पराकाष्ठा समजावी. शेवटचं साधन काय आहे? टोक काय आहे? साधनांची पराकाष्ठा. समर्थ सांगतात आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी कायम राहणे ही परमार्थाच्या साधनांची पराकाष्ठा आहे. त्रिगुणातीत परमात्म स्वरूपात आपली वृत्ती स्थिर राहणे ही साधनाभ्यासाची सर्वोत्तम पायरी आहे. परमात्म स्वरूप कसं आहे? त्रिगुणातीत आहे, म्हणून त्याला निर्गुण म्हटलेला आहे. अशा त्या परमात्म स्वरूपामध्ये आपली वृत्ती स्थिर राहणे ही साधनेच्या अभ्यासाची सर्वोत्तम पायरी आहे. संतांच्या सहवासात राहून सतत श्रवण मनन केले असता ही अवस्था प्राप्त होते. आपल्याला ती प्राप्त करून घ्यायची आहे तर त्याच्याकरता 2-3 पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे संतांचा सहवास लाभला पाहिजे. मग तो संतांचा सहवास कसा पाहिजे? निरंतर पाहिजे. आणि त्यानंतर त्यांच्या सहवासात राहून सतत श्रवण केले पाहिजे, निरंतर ऐकत राहिले पाहिजे. केवळ संतांचा सहवास मिळाला म्हणजे संपलं नाही. आपण त्यांच्या उपदेशाचं सतत श्रवण केलं पाहिजे आणि त्यानंतर मनन केलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला
ही अवस्था प्राप्त होते. स्वस्वरूपाशी तदाकार होण्याचा अभ्यास करीत असताना, स्वस्वरूपाशी एकरूप होण्याचा अभ्यास करीत असताना या लक्षणांचा सुद्धा आपण अभ्यास करावा, समर्थ सांगतात. कारण स्वस्वरूपाचा स्पर्श सुटला की मोठ्या योग्यतेचे साधकसुद्धा गोंधळून जातात. स्वस्वरूपाचा स्पर्श सुटल्यानंतर मोठी योग्यतेला प्राप्त होऊन गेलेले असे साधकसुद्धा गोंधळून जातात. संपूर्ण लक्षणे पाहिली तर असे आढळेल की पशुपणा आणि मनुष्यपणा दोन्ही निर्मूल झाल्याने साधूचे मन एका निराळ्या पातळीवरच वावरते. साधूच्या मनामध्ये असलेला पशुपणा, पशुत्वाची भावना, आणि मनुष्यपणा, मनुष्यत्व, ही दोन्ही निर्मूल झालेली असतात आणि त्यामुळे त्याचं मन एका विशिष्ट पातळीवरच वावरते. समर्थ म्हणतात, आता हे बोलणे पुरे झाले. आता आपण साधूची, सिद्धाची जी मूळ लक्षणं आहेत, कसं ओळखायचं, जे आपल्या समासाचं नाव आहे साधू लक्षण, ते साधू कसे ओळखायचे, सिद्ध पुरुषाला कसं ओळखायचं, त्याचं आपण चिंतन पुढच्या करणार आहोत. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.